करताना यशकार दापोली वरती जीवा पाटील रोडी पहिल्या इनिंगचं खेळ संपलेला आहे. टार्गेट ठेवलेलं आहे ते 33 रनांचं टार्गेट असणार आहे ते यशकार दापोली समोर. कारण आपण पहिला गोलंदाज जीवा पहिलाच बॉल पहिला चेंडू फक्त 9 घोषित करतात. एक गेम गेला नक्कीच एक धाव मिळणार. टोटल 2 धावे भर पडणार आहे. कांद्याचं खातं सुद्धा बोलणार आहे. दरम्यान पुढच्या चेंडूकडे वळूया. पुन्हा एकदा गोलंदाज आपा वैयक्तिक पहिला सांगायचं पहिला षटक टाकताना पहिला चेंडू आवडता टाकला होता. 2 धावा खर्च केल्या. बघूया कमबॅक करतो की या चेंडूवर स्ट्राईकला पुन्हा एकदा दापोलीचा फलंदाज खूप लागून आलेला संघ त्याला पुन्हा एकदा बॅटिंगची एज घेते. पुन्हा एकदा तिकडे चेंडू जातोय 1 धावेने. धावसंख्या जाऊन पोहोचली 3 धावांवर. त्यामुळे अभयांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे परास्पोर्ट संघ उपस्थित झाले त्यांचं हार्दिक स्वागत. त्या पुढचा चेंडू ग्राउंड टच केलेला आहे. एक धाव नक्कीच मिळणार. दुसऱ्या धावाचा प्रयत्न दुसरी धाव पूर्ण करतायत. इथे मात्र रनआउटची संधी आहे. पंचगड आपली कोणता डिसिजन येतोय पंचमतच्या भूमिकेत असणारे 8 जाधव नक्कीच सुरेख रनिंग मध्ये पाहायला मिळाला आपल्याला. धावसंख्या घेतलेला तिने धावसंख्या भर पडणार. धावसंख्या जाऊन पोहोचली 6 धावांवर. आता मात्र डावकरा फलंदाज मात्र स्ट्राईकला आलाय जो आल्यापासून नाव स्ट्राईकला उभा होता. नक्की क्षेत्ररक्षक हलणार आहे. कारण वैयक्तिक कोटाचा पहिलं षटक टाकताना पुन्हा एकदा आवाज गोलंदाज इथे मध्ये स्ट्राईकला असणारे मोठा फटका येतोय का मोठा फटका केला. चेंडू आवडत आहे परंतु क्षेत्रात चेंडू खाली येतोय. झेल येतोय का बघूया. मात्र राजबाद होतोय. मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे. मोठा फटका खेळायला प्रयत्न केला होता परंतु फलंदाज बाद झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाटीलवाडी संघाच्या धावा झाल्या 32 धावा. आता संघाला जिंकण्यासाठी दापोली संघाला जिंकण्यासाठी